श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। आज भाऊका अमावस्या आहे आणि आज शनी जयंतीसुद्धा आहे। तर आजची अमावस्या सकाळी 5:12 चालू झाली आहे, तर त्याची समाप्ती 17/5/2026 उत्तर रात्री 1:30 समाप्ती होत आहे। या दिवशी घराचा उंबरठा हळदीने सारवून घ्यावा। पाण्यात मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घर पुसून घ्यावे। सर्व यंत्र, वाहने घर स्वच्छ करून नारळ 7 वेळा उतारा करून फेकून द्यावे। परत अमावस्येला काय विशेष सेवा करावी, तर सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत अंघोळ करावी। जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम। पंचगंग अंगाला लावल्यावर साबण लावू नये। घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी किंवा पांढरी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरवाष्टक आणि 11 वेळा वेदोक्त म्हणजे वल्गा सुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती, करणी, भानामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते। अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार, नारळ, खडीसाखर देऊन मान सन्मान करावा। अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करायचा आहे। आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडे जाड मीठ टाकायचे। हळद, लिंबू, गोमूत्र व पंचगव्य टाकून सर्व घर स्वच्छ पुसून घ्यावे। हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा। आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावरून नारळ उतारा हा 7 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा। उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवावे व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा। तसेच पांढऱ्या मोहऱ्यावर वल्गा सुक्त 11 वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धागाने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकवून ठेवावे व वाहनास केसरी बांधावी। घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना असोला नारळ, गोरक्ष चिंच किंवा कोळा बांधायचा आहे। अमावस्येला असोला नारळ, कोळे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर श्री स्वामी समर्थांची 1 माळ, श्री दत्त महाराजांच्या बीजमंत्र 1 माळ, शाबरी मंत्र 1 माळ, नवरात्र मंत्र 11 वेळा, कालभैरवाष्टक 11 वेळा, वल्गा सुक्त 11 वेळा करावे। गोरक्ष चिंच, असोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुडीसहित बांधावे। जर अगोदरचे बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचराकुंडीत सोडून टाकायचे आहे। असोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधीकधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते, तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे। त्यापुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा, असोला नारळ आणून लावावे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करायचा आहे। हिरण्यदान, ज्याचे वडील नाही त्यांनीच हे हिरण्यदान करायचे आहे। अमावस्येच्या दिवशी 12 ते 12:30 वाजता या दरम्यान जानवे जोड, 1.25 पावशेर पेढे, 11 रुपये दक्षिणा या 3 वस्तू ब्राह्मणास दान द्यायचे आहे। प्रसादास म्हणून पेढा परत केल्यास तो खायचा नाही। घरात शांतता राहण्यासाठी 1 नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवायचे आहे। शेंडी देवाकडे करायची आहे व रोज सकाळी संध्याकाळी त्यावर एकानंतर एक असे 7 कापूर जाळायचे आहे। कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र जप करायचा आहे। दर पौर्णिमा व अमावस्येला नारळ बदलून घ्यायचे आहे। जुन्या नारळाचा प्रसाद घरात खायचा। नारळ खराब निघाल्यास तो विसर्जन करायचा आहे। शक्यतो अमावस्येच्या दिवशी बाहेरचे अन्न घेऊ नये, म्हणजे कुठे तुम्ही गेले असेल तर परान्न घ्यायचे नाही। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।